पुलगाव येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीमधील श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव निमित्त मागील 10 दिवसापासून मंदिरात सतत पारायण व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहून प्रवचन आणि पारायणाचा लाभ घेतला। 20 फेब्रुवारी रोजी सकाळपासून मंदिरात प्रकट दिन महोत्सवाचे विविध पूजा आरती करीत भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली होती। संध्याकाळी भव्य मिरवणुकीत विविध मंडळाच्या भजन मंडळीने हजेरी लावली। मिरवणुकीत विविध देखाव्यासह श्री संत गजानन महाराजांचा सुशोभित रथ होता। रथावर महाराजांची मूर्ती स्थापित होती। रथाच्या समोर पालखीमध्ये महाराजांची प्रतिमा व पादुका खांद्यावर घेऊन भाविक भक्त चालत होते। ठिकठिकाणी पालखीचे पूजन भाविक भक्त करीत होते। पुलगावाच्या अनेक मंडळाद्वारे शीतपेय, बुंदी लाडू, पेढे व साबुदाणा उसळीचे वितरण केले गेले। मिरवणूक मिल चौक, चुडी मोहल्ला, श्री टॉकीज परिसर, हरिराम नगर, गांधीनगर, बालाजी मंदिर चौक, दीनदयाल चौक, महावीर चौक, इंदिरा चौक होत जेव्हा फुटाणा लाईन मध्ये पोहोचली असता जोरदार आतिषबाजी करण्यात आली। पुढे मिरवणुकीच्या मार्गात गांधी चौक येथील वैष्णव ज्वेलर्स समोर श्री महालक्ष्मी मातेचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता। तेथून भगतसिंग चौक, आठवडी बाजार, कुंभार मोहल्ला चौक, गुरुद्वारा चौक, बस स्टँड रोड होत स्टेशन चौक वरून मंदिरात पोहोचली। मिरवणूक यशस्वी पार पाडण्यासाठी मंदिराचे सर्व विश्वस्त, भाविक भक्त व सेवादारीने प्रयत्न केले। 21 फेब्रुवारी रोजी आयोजित महाप्रसादाचा लाभ जवळपास 15,000 लोकांनी घेतला। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।